नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। हार पुष्पगुच्छांना फाटा। आमदार राजेश पाडवींच्या वाढदिवसानिमित्त बोरद येथे 5000 वह्यांचे वाटप। आमदार कन्या नेहा पाडवींच्या हस्ते शालेय साहित्यासह 2 LED संचांचे वितरण। मतदारसंघात कौतुकाचा वर्षाव। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क बोरद। क्षणभंगुर त्या फुलांपेक्षा अक्षरांचे दान मोलाचे। उजळून टाकू भविष्य आता गरीब गरजू लेकरांचे। वाढदिवसानिमित्त होणारा अवाजवी आणि फुटकळ खर्च टाळून समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना थेट मदत करण्याचा एक नवा आणि क्रांतिकारी आदर्श शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी घालून दिला आहे। त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकसहभागात गोळा झालेल्या तब्बल 5000 वह्यांचे नुकतेच बोरद येथील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। सुकणाऱ्या फुलांपेक्षा आयुष्य घडवणाऱ्या अक्षरांना दिलेले हे प्राधान्य आता संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा आणि कौतुकाचा मुख्य विषय बनला आहे। नेत्याने साथ घालताच जनतेने दिला प्रतिसाद। बोरदच्या मातीत घुमला शिक्षणाचा हा सुंदर नाद। आमदार राजेश पाडवी यांचा जन्मदिवस 5 मे रोजी होता। मात्र त्या दिवशी ते शासकीय व पूर्वनियोजित कामात व्यस्त असल्याने 6 मे रोजी बोरद येथे पदाधिकारी व हितचिंतक ग्रामस्थांच्या वतीने विशेष स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात आमदार पाडवी यांची 81 किलो लाडूंनी पारंपरिक पद्धतीने तुळा करण्यात आली आणि हे लाडू उपस्थित नागरिकांना तोंड गोड करण्यासाठी वाटण्यात आले। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आधीच एक महत्त्वाची व आग्रहाची सूचना देण्यात आली होती। शुभेच्छा देताना कोणीही हार, शाल किंवा पुष्पगुच्छ आणू नये, त्याऐवजी गरीब मुलांसाठी शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात शुभेच्छा द्याव्यात असे जाहीर आवाहन करण्यात आले होते। आमदारांच्या या एकाच आवाहनाला मान देऊन शेकडो नागरिकांनी पुष्पगुच्छांऐवजी थेट वह्या आणल्या। बघता बघता कार्यक्रमादरम्यान 5000 वह्यांचा मोठा साठा जमा झाला। अक्षरांचा हा ठेवा जेव्हा लेकरांच्या हाती पडला, जी.प. व माध्यमिक शाळेच्या अंगणात आनंदाचा पूर भरला। जमा झालेल्या या 5000 वह्यांचे वाटप नुकतेच बोरद येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 तसेच मॉडर्न इंग्लिश स्कूल या तिन्ही शाळांमधील अत्यंत गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आमदार कन्या नेहा पाडवी यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले। यासोबतच डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी शाळांना 2 आधुनिक LED संच देखील प्रदान करण्यात आले। वह्यांचे वितरण करताना नेहा पाडवी यांनी शाळकरी विद्यार्थ्यांशी अचत खेळत संवाद साधला। त्यांच्या या आपुलकीच्या स्वभावामुळे उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक वृंद भारावून गेले होते। या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष दरबारसिंग पाडवी, SRI प्रमुख नारायण ठाकरे, बोरदच्या सरपंच अनिता भिलाव, उपसरपंच संतोष ढोडरे, माजी पंचायत समिती उपसभापती विजय राणा यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।